कोकण म्हणजे प्रेम आणि प्रेम म्हणजे कोकण. मातीचं नांदन हा जीव झाला सकवा चांदन. आभाळा संग मातीचं नांदन जीव झाला सकवा चांदन. मग दिवसाच दिसतात तारया नभामधी. हो दिवसाच दिसतात तारया नभामधी. जगणं हे न्यार झालं जी. हो जगणं हे न्यार झालं जी. हो जगणं हे न्यार झालं जी. हो जगणं हे न्यार झालं जी. म्हणून मला काय म्हणायचं बघा. हो लोककलेवर चालतो श्वास हा. रसिका तुमचा ध्यास हा. या लोककलेवर चालतो श्वास हा. रसिका तुमचा ध्यास हा. खेळण्या पाग तुमचं उभा मी रणामधी. ओ खेळण्या पाग तुमचं उभा मी रणामधी. जीवनाच सोन झालती. हो जीवनाच सोन झालती. हो जीवनाच सोन झालती. हो जीवनाच सोन झालती. हिंदू हृदय सम्राट सन्माननीय माननीय वंदनीय
आजचे आयोजक ज्यांनी गत वर्ष सुद्धा याच रंगमंचावर मला संधी दिली होती असे माझे मित्र जाधव साहेब, लक्ष्मण जाधव साहेब त्यांना शाहीर मानाचा मुद्रा करतो. कारण बघा, ह्या एका माणसानं स्वप्न पाहिलं, त्यांच्यासोबत तरुण मित्रमंडळ देवा हे सर्व आज त्यांचे सहकारी, त्या सर्व सहकाऱ्यांना मानाचा मुद्रा करतो. माझे नेहमीचे संगीतकार बुवा काहीतरी म्हणाले की खेळचे असू देत, बुवा तुमच्या संपूर्ण संगीतकार टीमला माझा शाहीर मानाचा मुद्रा. अखंड कोकणात आदर्शवत आहेत तुमचे संगीतकार टीम, त्यात काय वादच नाही. पण आज जे माझे संगीतकार आहेत, माझ्या चिपळूण तालुक्याचे ढोलकीपट्टू साहिल केळकर, बँड मास्टर गुरुनाथ आंबेडकर, त्यासाठी आमचा वेदू, कीबोर्ड रितेश चव्हाण आणि ऋषी इंगळे ही माझी संगीतकार टीम आहे. आता राहिले काय प्रतिस्पर्धी शाहीर. बघा, जे चांगलं आहे ते चांगलं आहे. राजू दादा बॉनेटचा आवाज जरा. जे चांगलं आहे ते चांगलंच आहे. की बुवांची गाणी आजवर श्वास घेते मी, अशी अनेक लोकप्रिय गाणी आहेत ती आज सर्वत्र वाचली जातात. एकदा जोरात टाळ्या वाजवा त्यांच्या आवाजासाठी. जोरात टाळ्या वाजवा. तुम्हाला सन्मानाचा, मानाचा, शाहीर मानाचा मुद्रा करतो. तुमच्या संपूर्ण नृत्य संचाला, संगीतकार टीमला, या सर्वांना शाहीर मानाचा मुद्रा करतो. बघा, वेळ खूप झालेला आहे. उपस्थित रसिकांमध्ये काही शाहीर वर्ग आहेत, वस्ताद वर्ग आहेत, गुरु वर्ग आहेत. त्या सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. माझे वस्ताद लोकप्रिय शाहीर तुषारजी पंधरे आहेत. तसेच ज्यांनी अनेक शाहिरांना कॅसेट VCD मार्फत या घराघरात पोहोचवणारे आमचे काशीनाथ दादा गोरवडे आहेत, प्रमोद इंगले आहेत. तसेच शक्तिवादी शाहीर प्रमोद घुमे माऊली आले, तसेच सुभाष जोशी माऊली आले. सर्वांना शाहीर मानाचा मुद्रा करतो. तसेच खास आज चेंबूर घाटातून सर्व टीम आले, त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा, धुरव परिवाराला शाहिरी मानाचा मुद्रा करतो. आज माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत राजूदादा पड्यार आणि संपूर्ण टीम यांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि माझ्या प्रथम फेरीला सुरुवात करतो. जय हिंद, जय जय महाराष्ट्र. संगीतुरा या नाताची प्रथा असते की स्तवन संपलं की आपल्या वंशावळीचा जयघोष करायचा असतो. बुवा एवढं थांबवलं, गटारी जास्तच झालेले बुवांना. त्यांनी आपल्या घराण्याचा ते आहेच, परंतु या अखंड महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं नामोल्लेख सुद्धा केला नाही. आज काय म्हणाने म्हणतात, माझा नाद करायचा नाही. नाद नाही बुवा, तुम्ही माझा नाद आज करायचा नाही, असा बात करू टाकतो. बघा, हे शिवाच्या मोदा तुला पहिले वंदन करतो मी, या रंगभूमीला हृदयात मरतो की गुरूंच्या आशीर्वादाने, माझ्या गुरूंच्या आशीर्वादाने या कलेत नृतो मी. आणि तुमच्यामुळे रसिका या कलेत नृतो. जास्त शेरोशायरी घेत नाही. बघा, आता अशी परिस्थिती आहे महाराष्ट्रात आमच्या की जय भवानी, जय शिवाजी हे नाव, हा जयघोष कुठेतरी कमी होत चाललाय. आणि जय श्रीराम मोबाईल मध्ये मेसेज आला, जय श्रीराम. मी काय म्हणायचंय, मला काय म्हणायचंय की जय श्रीराम बोला, खुशाल बोला, पण पहिलं जय भवानी जय शिवाजी या महाराष्ट्रात आलाच पाहिजे. बोला, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. असं
हे स्तवन. काही म्हणतात की स्तवन हे देवाचं, ईश्वराचं विशेष स्तवन असावं. पण मला काय म्हणायचंय की ज्यांच्यामुळे या हिंदुस्थानात देव सामोर आहे, नाहीतर देवळं सुद्धा आपली पाकळी गेली होती. मग तो राजा, माझा जाणता राजा देवासारखाच आहे. आणि आपण म्हणतो की शिवशंभू छत्रपती राजे हे महादेवाचा अवतार आहे. मग ते देवच झाले ना. माझं स्तवन माझ्या रायगडच्या देवाला, त्याच्या चरणी. प्रेम के पथ पे चलते चलते हो गई मैं बदनाम. प्रेम के पथ पे चलते चलते हो गए मैं बदनाम. क्या बात है. सांसों की माला में, सांसों की माला में मिलूं मैं तेरे कमाल. सांसों की माला पे सिमरूं मैं तेरे कमाल. माझ्या श्वासात पुजतो, या श्वासात पुजतो शहाजी जिजाई नंदना. श्वासात पुजतो शहाजी जिजाई नंदना. शिवरायांच्या चरणी मानाची वंदना. शिवरायांच्या चरणी मानाची वंदना.
ईश्वरी शक्तिमान अखंड हरदास वडीचा व्यापाची शब्द सचिन भावाचे अर्पणच असणार. तुम्ही तुमची आई आदिमाया श्रेष्ठ केले, पण ज्यावेळी संपूर्ण परिवारावर मोठे संकट येतं तो पडद्यामागं असलेला बापच आठवतो. काय म्हणतो बघा, अरे कर्जाच ते जेव्हा व्यापाची किंमत कळते तेव्हा बापाची होते जाणीव त्याच्या दिसण्याची किंमत कळते तेव्हा बापाची. तुमचा भाग मी दिलेला आहे बुवा. आता मी जोगण गातोय. तत्पूर्वी बुवाने जोगण गायला की काय म्हणाले, गावचे कौलारू घर सजले खरोखर भाद्रपद महिना येईल सप्टेंबर गणपतीचा नाला गावी जाईल मुंबईकर. तो जाणारच आहे. सुट्टी नाही भेटली तरी त्या नोकरीला फाट्यावर मारून जाणारच. पण मला काय म्हणायचं गो विषय आहे का, येईल महिना सप्टेंबर, येईल महिना सप्टेंबर तेव्हा जाईल मुंबईकर. आला कुलूप बंद करून होता, गावची घरं बंद करून संपूर्ण कोकणकर मुंबईत चाकरमान्याला आहे. मला काय म्हणायचंय, आला कुलूप बंद करून होता कोकणकर.
या पृथ्वी तलावर कायच नव्हतं, जीवसृष्टी कायच नव्हतं, सगळीकडे पाणीच पाणी. तेव्हा ज्या देवाला ब्रह्मा विष्णू महेश याने त्या देवाला म्हणजे माझ्या गणाला वंदन केले, गणाची पूजा केले, तेव्हा या ब्रह्मांडाचा पाया रचना गेला. गण गातोय, भागाला भाग तुम्ही आज द्यायचा आहे. जर ह्या गणाचं उत्तर देत बुवा मी तुमच्या बारीत येऊन 101 रुपयाचं प्राइस देतो. मला हा चॅलेंज, हा बघा ऐका. हो त्याने निर्मिले खरोखर तो गणरणी नमिला, तो गणरणी गायला, तो गणरणी नमिला, तो गणरणी गायला.
ओंकाराचे मूर्त संबोधरता देवादिदेवांचा विघ्नांचा त्राता तिन्ही देवांचा धिपती प्रथम गणाला वंदिती तो गणरणी नमिला तो गणरणी नमिला हे बघा ही कोकणची लोककला आज महाराष्ट्रात नव्हे अखंड हिंदुस्थानात नव्हे या जगभरात पोहोचवण्याचं काम करत आहेत आमचे सर्व युट्यूबर्स यांना सुद्धा शाहिरी मनाचा मुद्रा करतो मग त्यामध्ये कोकणी सोर असतील कोकणकर सीडी असेल आमचा यसार असेल याचकडून खास गाण्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे शाहिरी मनाचा मुद्रा करतो तसेच आजच्या या गर्दीत श्री हरी सर्वांचे लाडके गायक या महाराष्ट्राचा बुलंद आवाज गोड गळ्याचे गायक राजेश निकम बुवा आहेत कुठे आहेत बुवा कुठे आहेत त्यांना शाहिरी मनाचा मुद्रा करतो बुवा इकडे मिली जुली भगत आहेत बुवा शक्तिवाल्यांनाच भेटायला गेले असो शाहिरी मनाचा मुद्रा तुम्हाला तसेच हे दुसऱ्या वर्ष आहे आयोजनाचं आणि हे हाऊसफुल केल्याबद्दल तुम्हा सर्व रसिकांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि ज्याने आम्हाला ही संधी दिली आमचे लक्ष्मण जाधव असतील बघा एक कलावेडा कलेचा वेडा हा माणूस आहे आज दिवाळीमध्ये वकिली पास करून सर्वांची केस हे लढणारच आहे शक्तिधुराच्या केस तेवढा घेऊ नका तुम्ही हा त्यांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो तसेच महाराष्ट्र सैनिक मयूर निकम दापोली दिगंबर सिकप बुरंबाड निलेश कांबळे दापोली राज साहेबांचं गाणं झालंच पाहिजे दुसऱ्या बारीत नक्कीच करणार यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे तसंच आमचा छोटा कलाकार साई उभारा या साईसाठी आज या वर्षी टीम सचिनच्या अनेक परिवारातून छोट्या कृष्णाचे काम करून या व्यासपीठावर या रंगमंचावर पदार्पण करणारा हा छोटा कृष्ण आज या कलेत पहिल्यांदा इथे नाचत आहे त्या साई गुरुसाठी प्रगतीताई यांच्याकडून 2,000चं पारितोषिक आहे धन्यवाद 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 आता काय लय बुवा काहीतरी बरं बुवा काय म्हणतात बुवाची बोलण्याची स्टाईल कशी हा आता तुम्हाला हा बुवाला दम जातो काय माहित नाही बुवा व्हाईस घ्या पाणी म्हणजे गाताना बोलतोय व्हाईस घ्या व्हाईस पाणी घ्या पांढरच घ्या बिस्लरीचं हा गवळण गाली बघा बुवाने गवळण गाली दोन गवळण गाले काय जर ऐकायला आलं काय ते बोलले की 2 गवळण गाले लव यू किस यू काय म्हणाले काय
बरं आज म्हणाले की हा मी नवरा आणि ही माझी बायको आणि म्हणतात नात करायचं नाही वा अरे मी तुरेवाला आहे नात तुरेवाल्याचा करायचा नाही तुम्ही बुवा हा नात केला तर तुम्ही बा गवळे काय म्हणाले बघा अरे मुकुंदा तुला भेटले की तीनदा अरे मुकुंदा तुला भेटले की तीनदा धरून हातामध्ये का सोडलीस माझी साथ का केलास विश्वात घात असे काहीतरी गवळण होते बुवा मी सुद्धा खानदानीच शाहीर आहे तुम्हाला तुमच्या गवळीचं उत्तर कसं देतोय बघा अरे हा मुकुंद बोले तुझं राजच खोले माझ्या मागून येशील काय ओ चंडी बुवा ही माझी बायको पण आज लय सायको अगं माझ्या मागून येशील काय किस म्हणाले किस मी मराठी बाबा मी जवळ घेतलं तर अगं पप्पी गालाची घेशील काय मी जवळ घेतलं तर पप्पी गालाची देशील काय बघा शक्तिवाले सर्व काय करतात की राधा काय म्हणतात की कानाने फसवलं पण मी काय म्हणतो माझ्या गवळीतून तुमच्या विषयाला भागाला भाग देऊनच गवळीतून जाणार बुवा तुम्ही माझ्या गवळीचा भाग द्यायचा आहे बघा हो राजेश बुवा शाहिरी महाराज हा काळीपत प्रेमाच्या सागरात उभा होता विश्वासाचा किनारा त्या राधेच्या निर्णयाने झाला विरहाचा पसारा अरे फुलायचं होतं नात तूच ठेवलंस अंकुरा मग तो अंकुर वाहून गेला नशीब ठरलंय तुझं पुरा ओ माझ्या कुंकवाचा धनी साधी चालाय पण बुवा जो विषय करतोय ना त्या विषयाचा तुम्ही पाठपुरावा भागाला भाग द्यायचा काय म्हणायचं बघा की राधा आणि कृष्णाचं प्रेम होतं हे म्हणतात की विश्वासघात केला नाही चूक राधा आणि कृष्णाचं लग्न झालं होतं कृष्णाच्या प्रेमाचा अंकुर राधेच्या उदरी वाढत होता पण त्या राधेने त्याला यमुनेच्या पाण्यात सोडला आहे तो गर्भ ह्या राधेने त्या यमुनेजली पाण्यात सोडला आहे राधाकृष्ण प्रेमाचा अंकुर तिने पाण्यात वाहून घेतलाय पण मग बुवा विश्वासघात की कोण राधा की कृष्ण गवळण नाही का राहतोय जास्त काय बोलणार नाही खानदानी शाही नाही पण विषय आहे का ऐकू दे बोल थांब एक बंद श्री राधा झाली क्रूर कसा झाला तिला तो धीर ही राधा झाली क्रूर कसा झाला तिला तो धीर कशी वागली अशी निष्ठुर अग कशी वागली अशी निष्ठुर फेकला पाण्यात
प्रेमांकुर फेकला पाण्यात प्रेमांकुर श्री राधा झाली गुर कसा झाली तुला तोनीर श्री राधा झाली गुर कसा झाला तुला तोनीर अशी वागलीच अशी निष्ठुर अशी वागलीच अशी निष्ठुर एका पाण्यात प्रेमांकुर एका पाण्यात प्रेमांकुर प्रेमांकुर
माझ्यासाठी सर्वांच्या हृदयातील एक गोड आवाज, ज्याने या कार्यक्रमाची सुरुवात अँकरिंगने केली, असा आमचा सर्वांचा लाडक्या शिंद्या यांच्याकडून 201 रुपया. तसेच खास आज या गर्दीत सरिता वेले यांची फॅमिली आली आहे. या ताईंकडून त्यांची कंपनी आहे सारी कोको, यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक आलंय. तुम्हाला शाहीर मानाचा मुद्रा करतो. तसेच चेअरमन द नेव्हल अकाउंट्स ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड मुंबई, संस्थापक श्लोक कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मुंबई अविनाश महिपती पाटील यांच्याकडून रोख 501 रुपया, यांना सुद्धा शाहीर मानाचा मुद्रा करतो. तसेच प्रगतीताई घोड यांच्याकडून पुन्हा एकदा 500 रुपयाचं पारितोषिक आहे, शाहीर मानाचा मुद्रा करतो. गवळण झालेलं आहे. आवडली का? बरोबर होते ना भारी? नाही, कसं आहे, बुवा काय म्हणाले की भागाला भाग. आज तुमच्या प्रत्येक भागाला भाग दिलेला आहे बुवा. आता तुम्ही माझ्या विषयाला विषय द्यायचा आहे. बुवांचा आजचा हा नवीन विषय आहे. बुवा जो जुना विषय होता आमच्या घरातील शाहीर विकासजी नांगोरे याने तो विषय फोडला आहे. पण बुवा मोठे पण तिथं खोटच बोलतो. या रंगमंचाची शपथ घेऊन बुवा म्हणाले, आणि आज काय सांगतायत की विषय माझ्या कानाला ऐकला नाही. मग तुम्ही 100% खोटं कसं बोलतात, आहे की नाही? रंगमंचाची शपथ घेऊन खोटं का बोलतात? आता त्याने मान्य केलंय. आता वराती मागून थोडं का नाचायची गरजच नाही बुवा. त्या दिवशी तुम्ही मोठ्या मनाला बोलायला पाहिजे होता, विषय बरोबर आहे म्हणून. तुम्ही शपथ घेऊन सांगताय आणि आज सांगताय, मग खोटा कोण? तुम्ही रंगभूमीला खोटं नाही पाडू शकत बुवा, तुम्ही खोटे बोलतात. असो, त्याने हा विषय काढला म्हणून मी विषय घेतोय. आणि लांबोरे बुवा हा माझ्याच घराण्यातला आहे म्हणून हा विषय घेतोय. आज बुवांचा नवीन विषय आहे, हनुमंताच्या पूर्वजन्माचे 3 क्रमवार अवतार कोणते व रामाने हनुमंताला कोणती पदवी दिली होती. सूचना आहे, विषयाचं उत्तर ग्रंथ पुराव्यासहित असावं. पुरावा असेल तरच विषयाला हात घालणे, परिपूर्ण उत्तर दिल्यास मान्य केले जाईल, असं त्यांचं म्हणणं आहे. बुवा उत्तर द्यायचा प्रयत्न करतोय. नवीन विषय आहे बघा. तर ते 3 अवतार हनुमंत, भीमसेन आणि मध्वाचार्य. हनुमंत, भीमसेन आणि मध्वाचार्य. भगवान श्रीरामाने त्याला रामदूत ही पदवी दिली. भगवान श्रीरामाने त्याला रामदूत ही अशी पदवी दिली. ऐकलं काय बोलणं? नाही तर परत खोटं बोला आणि दुसऱ्या दिवशी सांगा की खरं उत्तर होतं. हे चालायचं नाही. हा, आता माझा प्रश्न आहे बघा. जेव्हापासून मी हा सुरू केलाय तिथपासून माझा हा विषय आहे. आजवर एकही कलगीवाला शाहीर या विषयाच्या आसपास सुद्धा झळकला नाही. बघूया बुवा तरी काय प्रयत्न करतात. काय शाप कोणाचा आणि वरदान कोणाचं? बरं, बुवांची परीक्षा आहे आणि मी त्यांना गाईड सुद्धा दिलं आहे की जन्मोत्तर जातक पोती या ग्रंथाचा जो उत्तर आहे बुवा शोधा, मग सापडेल. जो माझा गण येणार आहे त्याची फरमाईश आहे, पूर्ण करूया. ताळी करूया.
आईची काया सजली स्वागताया धरणी आईची काया सजली स्वागताया देवाचा देव माझा येणार गणराया धरणी हो धरणी हो धरणी आईची काया सजली स्वागताया. आता बुवांना एक मुकडा बुवांचं गाव्यानंतर की या तलगीतुऱ्याला ज्यांच्याकडे बघून आपण शिकत आलो अनेक शाहीर घडतात ते लोकप्रिय शाहीर रामचंद्र घाणेकर बुवा आपल्यात राहिले नाही. यांच्यासाठी एक शेवटचं श्रद्धांजली गीत घेणार आणि कार्यक्रम संपवणार. एक बुवांना मुकडा मारूया. एक मग गोरी हे कन्हैया आज घ्यावी दखल हो चालवा तुमची शक्कल अर खांजवा बुवा तुमचे टक्कल अर खांजवा बुवा तुमचे टक्कल. अहो नाव तुमचं मोठ बोलू नका खोट करायची नाही कोणची नक्कल. अहो आहे का सांगा मग काय तिथं वागा उत्तर देण्याची अक्कल आज घ्यावी दक्कल चालवा तुमची शक्कल आज घ्यावी दक्कल चालवा तुमची शक्कल चालवा बुवा तुमचे टक्कल चालवा बुवा तुमचे टक्कल चालवा स्वर्गीय रामचंद्र घाणेकर जेव्हा लागतात तुमची गाणी आता डोळ्यात येतंय पाणी जेव्हा लागतात तुमची गाणी आता डोळ्यात येतंय पाणी मग चंद्र सूर्य जोवर त्यांना भांगडी तोवर येतील तुमच्या आठवणी हो ते चंद्र सूर्य जोवर नभांगणी तोवर येतील तुमच्या आठवणी. रामचंद्र घाणेकर नाव झालंय अजरामर रामचंद्र घाणेकर नाव झालंय अजरामर कलगीतुऱ्याच्या रणांगणी कलगीतुऱ्याच्या त्याला भांगडी जेव्हा लागतात तुमची गाणी आता